हा एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा. आता आपण बघत आहात परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात एनईपी बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर थर्ड आणि बीबीए वाल्यांसाठी सुद्धा सेमिस्टर थर्ड सेमिस्टर. ओके, कॉर्पोरेट अकाउंट, ज्यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हे सेकंड चॅप्टर तुम्हाला दिलेलं आहे. कोणतं चॅप्टर दिलेलं आहे आपल्याला? सेकंड चॅप्टर दिलेला आहे बेटा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण बघत आहोत सुपर प्रॉफिट मेथड. कोणती मेथड बघत आहोत आपण? सुपर प्रॉफिट मेथड. या मेथडमध्ये आपल्याला या पहिले आपण ऍव्हरेज प्रॉफिट मेथड बघितली होती. कोणती मेथड बघितली होती? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड बघितली होती. आता आपण बघत आहोत सुपर प्रॉफिट मेथड, आहे की नाही? हा, तर सुपर प्रॉफिट मेथड, तर विद्यार्थी मित्रांनो, सुपर प्रॉफिट मेथडचं जे गणित दिलेलं आता आपल्याला, हे तुम्हाला काल आपण फर्स्ट सेकंड आणि हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. सुपर प्रॉफिट एक्झाम्पल नंबर किती आहे? थर्ड, आहे की नाही? सुपर प्रॉफिटचं ऍव्हरेज प्रॉफिटचे 2 झालेले आहेत. ऍव्हरेज प्रॉफिटचे गणित झालेले आहेत. ऍव्हरेज प्रॉफिटचे 4 लेक्चर झालेले, त्यानंतर सुपर प्रॉफिटचे 2 झाले आणि हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. सुपर प्रॉफिट मेथडचं थर्ड नंबरचं एक्झाम्पल, सुपर प्रॉफिट मेथडचं थर्ड नंबरचं एक्झाम्पल. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला आता काय दिसत आहे? गणित. हा, दिसत आहे ना? बघा, तर तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला गणित दिसत असेल, तर त्या गणितामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, आहे की नाही? हा, तर गणितामध्ये तुम्ही फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, म्हणजे ज्या गोष्टी आता तुम्हाला पूर्ण गणिताचा तुम्ही एक काम करा, स्क्रीनशॉट काढा. म्हणजे स्क्रीनशॉट काढल्यानंतर मग मी बोर्डावरती दिसेल, कारण की ते तुम्हाला दिसत नाही त्यामुळे. तर बघा, तर त्या गणिताचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, म्हणजेच काय होणार, तुमच्याकडे ते गणित राहणार आणि ते गणित तुम्ही लिहून घ्या, आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? तर बघा आता झाला असेल काढणं? झालं काढणं? हा, सरकवतो आता मी ते. ओके, ठीक आहे. हा, बघा आता आपण बघणार आहोत फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय 3. बघा, त्या साईडला वाटल्यास मी तुम्हाला तो स्क्रीनशॉट देतो एका बाजूला, आणि इथं सुद्धा दिसते, त्या बाजूला दिसत असेल. आता फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय 3 इयर परचेस ऑफ द सुपर प्रॉफिट मेथड. बघा, यांनी इथं 3 इयर परचेस सांगितलं. किती इयर परचेस सांगितलं आपल्याला? 3 इयर परचेस. म्हणजे आपला जो टाइम राहणार आहे तो 3 इयर परचेसचा राहणार. किती इयर परचेसचा राहणार? गुडविलचा टाइम जो राहणार 3 इयर परचेसचा राहणार. 3 पिंट्या इकडे बा, आहे की नाही? हा, आला ना तुमच्या लक्षात? समजलं ना? त्यानंतर बघा, या 1 नंबरला त्यांनी काय दिलेलं आता आपल्याला? फर्स्ट नंबरला ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉय इन द बिझनेस इज ₹6 lakhs. किती आहे बेटा? 6 lakhs. म्हणजे त्याचा जो कॅपिटल आहे तो किती दिलेला आहे? 6 lakhs. पिंट्या लक्ष दे, 6 lakhs, आहे की नाही? त्यानंतर आता आपल्याला नेट ट्रेडिंग प्रॉफिट ऑफ द फर्म फॉर द पास्ट 3 year वेअर रुपीज, हे प्रॉफिट आहे 1,07,600, 90,700, 1,12,500. म्हणजे प्रॉफिट सुद्धा 3 वर्षाचा दिला आणि गुडविलचा टाइम सुद्धा किती वर्षाचा दिलेला आपल्याला? 3 yearचा सांगितलेला आपल्याला त्यांनी. त्यानंतर रेट ऑफ द इंटरेस्ट एम्प्लॉइड फॉर द कॅपिटल हॅव्हिंग रिगार्ड टू द रिस्क अँड इन्व्हॉल्व्ड इज द रुपीज 12% पर एनम. 12% पर एनम आहे. जो रिस्क इन्व्हॉल्व्डचा रेट दिलेला आहे तो रेट ऑफ रिटर्नचा टाइम असतो, माहित आहे ना? हा, आता हे त्यांनी तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये काय दिलेलं आहे की बाबा एवढं मोठं मॅथ आपल्याला एवढं काहीच आवश्यकता नसते. असते का? नाही. त्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलं? फ्रॉम द रिम्युनेशन. बघा, आता इथं रिम्युनेशन हा महत्वाचा पॉईंट असतो. कोणता पॉईंट असतो? रिम्युनेशनचा. हे बाकीचं फालतू आहे, बाकी काही नाही. इन द रिम्युनेशन पार्टनर्स फॉर द दिअर सर्व्हिसेस ₹12,000 पर एनम. म्हणजे पुऱ्या वर्षाचा त्याचा जो पार्टनर्स आहे त्याला रिम्युनेशन म्हणजे वेतन, मोबदला, पारिश्रमिक असं सुद्धा त्याला मराठीमध्ये म्हणतात. तर हा मायनस करावा लागतो. काय करावा लागतो? तो मायनस करावा लागतो. सुपर प्रॉफिट मधून मायनस. कशामधून मायनस करायचा? सुपर प्रॉफिट मधून मायनस करायचा. नॉट चार्जेस इन द प्रॉफिट अँड लॉस. त्या प्रॉफिट अँड लॉसवर त्यांनी कोणताही चार्जेस लावलेला नाही. तर बघा, आता आपण याचं सगळ्यात सुरुवातीला पहिले काय करणार? फर्स्ट नंबरला काय शिकलं? कॅल्क्युलेशन्स ऑफ ऍव्हरेज. पहिले सुरुवातीला आपण काय काढूया? त्याचा ऍव्हरेज, आहे की नाही? त्यांनी इथं ऍव्हरेज दिलेलाच असेल आपल्याला. हा, तर हा जो 3 yearचा ऍव्हरेज दिलेला आहे हा ऍव्हरेज. ओके, आलं का लक्षात? नाही, हा ऍव्हरेज प्रॉफिट, ऍव्हरेज
प्रॉफिट. सुरुवातीला आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढूया त्याचा. म्हणजेच ए आणि पी इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. मायनस लॉस अपॉन इयर. तुम्हाला सांगितलेलं टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर हे तुम्हाला मी फॉर्म्युला पहिल्या नंबरचा शिकवलेलाच आहे. तर एपी, मग एपी इज इक्वल टू हा एपी किती दिलेला बेटा 1,07,600 प्लस 90,700 प्लस 1,12,500 मायनस लॉस. तर लॉस आहे का नाही, 0 मायनस लॉस 0. इयर 1 2 3 म्हणजे 3 इयर आहे की नाही. मग ए आणि पी. मग आता या सगळ्यांची काय करायची आहे तुम्हाला, ऍडिशनल करायचे. काय करायचे बेटा, ऍडिशनल. म्हणजे या तिन्ही याची आपल्याला ऍडिशनल करावं लागत असते. तिन्ही याची काय करावं लागते तुम्हाला, त्यांची ऍडिशनल. आणि त्याला डिवायडेशन किती आहे 3 दिलेला आहे. त्याला डिवायडेशन किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. याची जी ऍडिशनल आहे ही 3 lakhs येणार आहे ते 3,10,800. 3,10,800 ओके. हे डिवायडेड बाय 3 म्हणजेच हा एपी इज इक्वल टू. मग आता तुम्ही या बाजूला दाखवा किंवा त्या बाजूला. आता मी हे इथं एपी इज इक्वल टू. मग याला डिवायडेशन करायचं तुम्हाला. काय करायचं तुम्हाला त्याचं डिवायडेशन. याला डिवायडेशन केल्यानंतर ते येणार आहे 1,03,600. 1,03,600. तर आता हा झाला आपला ऍव्हरेज प्रॉफिट. कोणता प्रॉफिट झालेला आहे, ऍव्हरेज प्रॉफिट. आता आपल्याला काय काढायचं, नॉर्मल प्रॉफिट. सेकंड नंबरला काढायचं असते तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट. 2 नंबरला हा कॅल्क्युलेशन्स ऑफ नॉर्मल प्रॉफिट. म्हणजेच एन आणि पी इज इक्वल टू एन आणि पी. मग याचा जो फॉर्म्युला दिलेला तुम्हाला, कॅपिटल इंटू रेट ऑफ रिटर्न्स. हा जो रेट ऑफ रिटर्न सांगितलेला असते रिटर्न. त्यानंतर अपॉन 100. आपण काय करायचं 100. कॅपिटल किती आहे बेटा दिलेलं, मी तुम्हाला सांगितलेलं होतं कॅपिटल किती आहे दिलेलं. ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉइड इन द बिझनेस इज ₹6 lakhs. किती आहे बेटा 6 lakhs. मग हा इथं दाखवायचा आपल्याला 6 lakhs आहे की नाही. हा आणि रेट ऑफ रिटर्न किती दिलेला आहे हे बघा. हा रेट ऑफ रिटर्न दिलेला आपल्याला 12%. किती पर्सेंट 12. त्याला डिवायडेड बाय 100 करायचं इज इक्वल टू. हे 2 0 कट करायचे, 2 0 कट करून टाकायचे. मग या 6,000 या 11ला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं बेटा मल्टिप्लिकेशन. मग 11 6 किती होतो सांगा, किती होतो 11 6 72,000. त्याला डिवायडेड बाय 1 केलं तर तेच येणार आहे हे 1. म्हणजेच तुमचा हा जो एन आणि पी इज इक्वल टू एन आणि पी इज इक्वल टू 72,000. किती आला बेटा 72,000 आहे की नाही. हा आता हे पेपर मध्ये बेटा इथं लिहायचं आणि हे सुद्धा कुठे इथं लिहायचं. तुम्ही खाली एका खाली एक लिहायचं. लक्षात ठेवायचं पिंट्या, लक्ष दे. हा तर त्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे, सुपर प्रॉफिट मेथड. काय काढायचं सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट मध्ये काय सांगितलं, एपी मधून एनपी मायनस, एपी मधून एनपी मायनस, एपी मधून एनपी मायनस करा, एपी मधून एनपी मायनस करा. मी इथं दाखवायचं कॅल्क्युलेशन सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट एस पी इज इक्वल टू आहे की नाही एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. हा वरचा आपला नॉर्मल प्रॉफिट. मग हा ऍव्हरेज प्रॉफिट किती. आता ऍव्हरेज प्रॉफिट दिलेला आपल्याला, ऍव्हरेज प्रॉफिट 1,03,600 मायनस 72,000 इज इक्वल टू हा मायनस करा 31,600. 31,000 काय आलेला आहे 600. हा आला आपला सुपर प्रॉफिट. काय आलेला आहे सुपर प्रॉफिट. परंतु आता काय करायचं सर, हे रिम्युनेशन दिलेलं आहे याच्यामध्ये बेटा. काय दिलेलं आहे पिंट्या लक्ष दे. काय दिलेलं आहे रिम्युनेशन. काय दिलेलं आहे रिम्युनेशन. त्याच्या पार्टनरला वेतन पगार परिश्रमी दिलेला आहे त्या वेगळ्या पद्धतीचं, म्हणून ते त्याच्यामधून मायनस करत असतात. आता हे 30 इथं 12,000 किती आहे बेटा हे 12,000. म्हणजेच मग तुमचा जो यस आणि पी आहे
काय आहे तो एस आणि पी. ह्याच्यामधून मायनस कर 19,600. 19,000 किती आला 600. आलं का एवढं लक्षात? समजलं का? समजलं नसेल तर कमेंट करा, मेसेज करा आणि विचारून घ्यायचं, बिंदास विचारून घ्यायचं, काहीच हरकत नाही. पेपरमध्ये तुम्हाला पेपर सोडायच्या पहिले तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर विचारून घ्यायचा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा, तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा, म्हणजे तुमच्या मित्रांना माहिती होईल एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आपण मराठीमध्ये शिकवत आहोत महाराष्ट्रामध्ये. हा, तर आता यानंतर आपल्याला काय करायचं बेटा? गुडविल. तर गुडविलचा फॉर्म्युला शिकवलेला आहे मी तुम्हाला. अगर काही दिलेलं नसेल इथं, परचेसचा टाइम हा दिलेला नसेल, काय दिलेलं नसेल, परचेसचा टाइम दिलेला नसेल, तर काय करायचं? 1 घ्यायचा. गुडविल इंटू 1, गुडविल इंटू 1 इयर म्हणून समजायचा. आता इथं दिलेला त्यांना 3 इयर परचेस, 3 इयर परचेस. हे एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढायचा चिंता काढला? हा, मी सरकलेला काढला. हा, मी आता इथं वरती आता आपण पुसून घेऊया, येथे पुसूया, येथे आहे की नाही. हा, म्हणजे हा गुडविलचा टाइम काढू आता आपण वरती. तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी वेळ दिला होता. बघा आता गुडविल, गुडविल 4 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल टू, गुडविल इज इक्वल टू, गुडविल इज इक्वल टू सांगा. गुडविल इज इक्वल टू मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला? ऍव्हरेज प्रॉफिट इंटू टाइम, सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स. मग आता सुपर प्रॉफिट किती आहे? सुपर प्रॉफिट आपला 19,600. सुपर प्रॉफिट किती आहे? 19,600 इंटू 3 हे बघा 3 दिसलं का? हा, दिसलं ना? या तिघांचं करायचं, सॉरी या दोघांचं का मल्टिप्लिकेशन. काय करायचं बेटा? मल्टिप्लिकेशन आहे की नाही. हा, मग हे मल्टिप्लिकेशन केल्यावर आता तुम्हाला 68,800 हे आलं तुमचं गुडविल. काय येणार आहे? गुडविल. ओके, आलं लक्षात? हा, या पद्धतीचं हे गणित सोडवायचं. काही अडचण असल्यास मेसेज करा इनबॉक्स मध्ये, आपल्याला पटकन सांगा आहे की नाही. हे गणित एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला लिहूनच देतात सध्या परिस्थितीत गणित, आणि तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा गणित देत आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि लिहून घ्यायचं. काही अडचण असल्यास फोन लावून घ्यायचा. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या, पुन्हा ऐका. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो? जय हिंद, जय महाराष्ट्र.